नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये. तर मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे आणि संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, तर परीक्षेचे स्वरूप कसे असेल, परीक्षा शुल्क कसे असेल, तर मित्रांनो परीक्षा शुल्क किती असेल, सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. तर पहा मित्रांनो, नाशिक महानगरपालिका भरती पदभरती. तर मित्रांनो, सरसेवेने पदे भरली जाणार आहेत ही. तर नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क मधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे सरसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. तर फॉर्म भरायची डेट मित्रांनो असेल 10/11/2025 आणि लास्ट डेट असेल 1/12/2025. तर मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटवरती जाऊन, संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर पहा कोणकोणची पदे आहेत. तर यासाठी सहाय्यक अभियंता विद्युत यासाठी मित्रांनो 3 जागा आहेत आणि यासाठी वेतन श्रेणी 41,800 ते 1,32,300 असेल. तर नंतरचं पद आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य. यासाठी वेतन श्रेणी 1,41,800 ते 1,32,300 असेल आणि यासाठी मित्रांनो 15 जागा आहेत. नंतरचं पद आहे सहाय्यक अभियंता यांत्रिकी. यासाठी 41,800 ते 1,32,300 अशी वेतन श्रेणी असेल. 4 जागा आहेत. कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी मित्रांनो गट क ची आहेत ही सर्व पदे. तर कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी 38,600 ते 1,22,800 अशी वेतन श्रेणी आहे आणि 7 जागा आहेत. तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी 46 जागा आहेत आणि मित्रांनो यासाठी वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,800 असेल. तर नंतरचं पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी. यासाठी 38,600 ते 1,22,800 अशी वेतन श्रेणी आहे. 9 जागा आहेत. तर कनिष्ठ अभियंता वाहतूक यासाठी जे वेतन श्रेणी आहे 38,600 ते 1,22,800 3 जागा आहेत. सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क यासाठी वेतन श्रेणी 29,200 ते 92,300 असे असेल आणि यासाठी मित्रांनो 24 जागा आहेत. तर लास्टचं पद आहे सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत. यासाठी 29,200 ते 92,300 वेतन श्रेणी आहे आणि यासाठी 3 जागा आहेत. तर पहा फॉर्म भरायची डेट आपण पाहिली आहे 10/11/2025 आहे आणि लास्ट डेट आहे 1/12/2025. तर मित्रांनो, परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा जो दिनांक आहे परीक्षेच्या 7 दिवस आधी येईल हॉल तिकीट. तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेशपत्रात नमूद केल्याप्रमाणे असेल मित्रांनो. तर नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तर पहा परीक्षा शुल्क जे आहे 1,000 रुपये खुल्या प्रवर्गासाठी आहे. मागास प्रवर्ग, अनाथ प्रवर्ग यांसाठी 900 रुपये फीस असेल. तर पहा मित्रांनो, इथे प्रवर्गानुसार प्रत्येक प्रवर्गानुसार इथे जागा दिलेल्या आहेत. तर सहाय्यक अभियंता विद्युत यासाठी 3 जागा आहेत. सहाय्यक अभियंता स्थापत्य यासाठी 15 जागा आहेत. सहाय्यक अभियंता यांत्रिकी यासाठी 4 जागा आहेत. तर आपण वेतन श्रेणी सर्वांची पाहिलेली आहे. गट क ची पदे आहेत ही. तर कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी 7 जागा आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी 46 जागा आहेत. तर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी 9 जागा आहेत. कनिष्ठ अभियंता वाहतूक यासाठी 3 जागा. सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी 24 जागा. तर सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी 3 जागा. तर पहा यासाठी वयोमर्यादा जी आहे मित्रांनो, किमान वयोमर्यादा खुला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी किमान वय जे आहे 18 वर्ष आहे आणि कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 43 वर्ष. तर प्रावीण्य प्राप्त खेळाडू खुला मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटक यासाठी 43 वर्ष वयोमर्यादा असेल. दिव्यांग माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त कमाल वयोमर्यादा 45 वर्ष आहे. तर माजी सैनिक सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष. दिव्यांग उमेदवार कमाल वयोमर्यादा 45 वर्ष असेल. पदवीधर अंशकालीन तर मित्रांनो पदवीधर अंशकालीन उमेदवार कमाल वयोमर्यादा 55 वर्ष असेल. तर यामध्ये पहा जी शैक्षणिक अर्हता आहे सहाय्यक कनिष्ठ अभियंता यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदविका लागेल.
तर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था येथे किमान 3 वर्ष विद्युत अभियांत्रिकी कामाचा अनुभव लागेल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर मित्रांनो, सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क यासाठी शैक्षणिक अर्हता लागणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका लागेल. तर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था येथे किमान 3 वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी कामाचा अनुभव, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर यामध्ये कनिष्ठ अभियंता वाहतूक यासाठी शैक्षणिक अर्हता पहा. मान्यताप्राप्त विद्यापीठाची ME हायवे इंजिनिअरिंग, MTech ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग लागेल. तर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था येथे किमान 3 वर्ष उपरोक्त अभियांत्रिकी कामाचा अनुभव लागेल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर नंतरचं पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदविका. तर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था येथे किमान 3 वर्ष यांत्रिकी कामाचा अनुभव, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. नंतरचं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका. तर पदविका म्हणजे मित्रांनो डिग्री किंवा डिप्लोमा. तर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था येथे किमान 3 वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी कामाचा अनुभव, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदविका लागेल. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था येथे किमान 5 वर्ष विद्युत अभियांत्रिकी कामाचा अनुभव लागेल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर सहाय्यक अभियंता यांत्रिकी यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकीची शाखेची पदवी लागेल. यासाठी तर मित्रांनो शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था येथे किमान 3 वर्ष यांत्रिकी काम केल्याचा अनुभव लागेल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर सहाय्यक अभियंता स्थापत्य यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी लागेल. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था येथे किमान 3 वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी कामाचा अनुभव लागेल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आणि मित्रांनो सहाय्यक अभियंता विद्युत यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी. तर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था येथे किमान 5 वर्षे काम केल्याचा अनुभव, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर मित्रांनो आपण प्रवर्गानुसार जागा आणि यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तेही पाहिलं आहे. वयोमर्यादा पाहिली आहे. तर अर्ज नोंदणी बद्दल येथे माहिती दिलेली आहे. कागदपत्रे स्कॅन करणे येथे माहिती दिलेली आहे. कागदपत्र अपलोड करणे. तर पहा येथे आपण परीक्षा शुल्क पाहिलेलं आहे. तर मित्रांनो परीक्षेचे स्वरूप कसे असेल. सहाय्यक अभियंता विद्युत गट क साठी मराठीसाठी 15 प्रश्न, इंग्रजीसाठी 15 प्रश्न, सामान्य ज्ञानासाठी 20 प्रश्न आणि संबंधित विषयासाठी 50 प्रश्न. दर्जा पदवीचा लागेल माध्यम मराठी व इंग्रजी. प्रश्नसंख्या 100, गुण 200, कालावधी 2 तास. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. तर मित्रांनो सहाय्यक अभियंता स्थापत्य गट क यासाठी थोडा मित्रांनो वेगळा आहे. मराठीसाठी 15 प्रश्न, इंग्रजीसाठी 15 प्रश्न, सामान्य ज्ञानासाठी 15 प्रश्न आणि संबंधित विषय यासाठी 55 प्रश्न. आणि दर्जा पदवी तर माध्यम मराठी व इंग्रजी. प्रश्नसंख्या 100, गुण 200, कालावधी 2 तास. आणि मित्रांनो प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. असेच मित्रांनो 2 प्रकारचे मित्रांनो हे विषयाचे आहेत. मराठी 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 20 प्रश्न, संबंधित विषय 50 प्रश्न. आणि यामध्ये मराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15 आणि संबंधित विषय 55 असे मित्रांनो 2 प्रकारचे परीक्षेचे स्वरूप असेल. तर पहा परीक्षा केंद्राविषयी नियमावली येथे दिलेली आहे. तर कागदपत्र तुम्हाला हे मित्रांनो डॉक्युमेंट लागतील. फॉर्म भरताना तुम्हाला एवढे डॉक्युमेंट ठेवायचे आहेत. जर तुम्ही मित्रांनो प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्ताबद्दल जर त्याच्यातून तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ही डॉक्युमेंट लागतील. आणि जर तुम्ही मित्रांनो सर्वसाधारणपणे फॉर्म भरत असाल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार नाही. तर पहा सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन बद्दल येथे माहिती दिलेली आहे. तर नंतर विशेष सूचना आहे ते तुम्ही पाहून घ्या. तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत. नाशिक महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे. नक्की तुम्ही फॉर्म भरा. आणि चॅनलवरती नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती जर आवडली तर नक्की एक लाईक करा.